सर्वांना श्री स्वामी समर्थ. हॅलो नमस्कार, मी गायत्री पाटील. तुम्ही सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनलवर. तर आज होता प्रदोष, शनी प्रदोष. प्रदोष व्रत म्हणजे नेमकं नक्की काय आणि शनी प्रदोषचं महत्त्व काय हे सुद्धा आपण आजच्या ब्लॉगमध्ये बघणार आहोत. शनी प्रदोष सारखे बरेच असे प्रदोष आहेत, सोम प्रदोष, मंगळ प्रदोष, रवी प्रदोष. तर या प्रत्येकाचं आपण छान असं महत्त्व आजच्या ब्लॉगमध्ये जाणून घेणार आहोत आणि दिवसाचं डेली रुटीन सुद्धा. तर बघा, गुरुचरित्र ग्रंथात शनी प्रदोष व्रतचं छान असं महात्म्य दिलेलं आहे, महत्त्व दिलेलं आहे, सेवा सांगितली आहे, फलश्रुती सुद्धा दिलेली आहे. बघा, प्रदोष व्रत म्हणजे भगवान शिव शंकराचे पूजन करणे होय. हे व्रत कलियुगामध्ये अतिशय मंगलमय आणि भगवान शिवाची कृपा प्रदान करणारे व्रत आहे. स्त्री अथवा पुरुष कोणीही स्वतःच्या कल्याणासाठी हे व्रत करू शकतात. प्रदोष व्रत केल्याने आपले सारे विविध दोष मात्र इथे नाहीसे होतात. त्यासाठीच बघा, मी सुद्धा इथे सकाळी सकाळी महादेवाच्या पिंडीवर छान अशी सेवा करून घेतली होती. म्हणजेच काय तर रुद्राभिषेक, जे की आपण दररोज छान असा अभिषेक महादेवाला आणि इतर देवांना सुद्धा छान असं घालत असतो. अनेक लाभ आपल्याला होत असतात. रवी प्रदोष व्रत केल्यास आपले शरीर निरोगी राहते, सूर्यासारखे तेज आपल्या शरीरामध्ये प्राप्त होते, चेहरा तेजस्वी दिसू लागतो. सोमवारी जो प्रदोष येतो त्याला आपण सोम प्रदोष असे म्हणतो. सोम प्रदोष व्रत केल्याने आपल्या मनातील इच्छा पूर्ण होतात, पितृदोष जातो, आजारपण येत नाही, दीर्घायुष्य लाभते, जे की प्रत्येकाला आजच्या कलियुगामध्ये गरज आहे. मंगळवारी जो प्रदोष असतो आपण त्याला मंगळी प्रदोष असं म्हणत असतो. मंगळवारी येणारे प्रदोष व्रत केल्याने आपणास रोगांपासून मुक्ती मिळते, आपण स्वस्थ आणि समृद्ध राहतो, ऋणमुक्ती होते, कर्ज राहत नाही. पार्वती मातेने शंकर भगवान हाच पती मिळावा म्हणून भौम प्रदोष व्रत केले होते. हे व्रत उपवास केला होता, त्याला आपण मंगळवारी जे व्रत येतं त्याला भौम प्रदोष असे म्हणतात. म्हणजे आपले इच्छित मनोकामना पूर्ण होतात. ज्या महिलेचे मुलींचे लग्न जुळत नाहीये, मुलांचे लग्न जुळत नाहीये, त्यांनी भौम प्रदोष म्हणजे मंगळवारी येणारा प्रदोष व्रत केल्याने इच्छित मनोकामनेची त्यांना प्राप्ती होऊ शकते. बघा, बुधवारी प्रदोष व्रत केल्याने आपले कार्य सिद्ध होते. बुधवारी जो प्रदोष येतो तो तुम्ही व्रत केला तर तुमच्या कोणत्याही कार्यात अडथळा येणार नाही. निश्चितच तुम्हाला प्रत्येक कार्यामध्ये सिद्धी प्राप्त होईल. गुरुवारी प्रदोष व्रत केल्याने शत्रुनाश होतो. असे आपल्या मनुष्य जीवनामध्ये प्रत्येकाचा कोणी ना कोणी शत्रू असतं किंवा वाईट बघत असतं. म्हणून तुम्ही जर गुरुवारी प्रदोष व्रत केलं तर तुमचा शत्रूंचा नाश हळूहळू होण्यास मदत होईल. शुक्रवारी प्रदोष व्रत जर तुम्ही केलं तर सौभाग्याची वृद्धी होते. प्रत्येक महिलेने शुक्रवारी प्रदोष व्रत केलं पाहिजे, जेणेकरून आपलं जे काही सौभाग्य आहे ते छान असं टिकून राहील, त्याची वृद्धी होईल आणि आपल्या पतीला दीर्घायुष्य प्राप्त होईल. त्याचबरोबर शनिवारी प्रदोष व्रत केल्याने पुत्र प्राप्ती होते. साक्षात श्री दत्तप्रभू श्रीपाद श्री वल्लभ यांचा अवतार याच व्रत पुण्याने झाला होता. बघा किती महात्म्य आहे ना या व्रताचं. आणि माझा सुद्धा शनी प्रदोष होता. मी प्रत्येक प्रदोष करत असते, कोणताही उपवास करत नाही, मात्र प्रदोष करते. या व्रताने स्वर्गीय सुख मिळेल. श्रीसूत ऋषींनी सनकादिक ऋषींना असे सांगितले होते की प्रदोष व्रताने मनुष्याचे सर्व प्रकारचे कष्ट दूर होऊन पापांपासून मुक्ती मिळेल. हे व्रत अति कल्याणकारी आहे. या व्रताच्या प्रभावाने शुभ आणि इष्ट गोष्टींची प्राप्ती सुद्धा तुम्हाला होईल. त्याच पद्धतीने तुम्ही बघितलं का इतकं महत्व या प्रदोष व्रताचं आहे. तर इथे सुद्धा आम्ही लगेच आता पोहे बनवायला घेतलेले होते आणि माझा उपवास असल्यामुळे आहोंना आता ब्रेकफास्टमध्ये पोहे बनवले, कारण आहोंना पोहे आवडतातच. आणि आहोंसाठी भाजी पोळी सुद्धा बनवायची होती, कारण टिफिन द्यायचा असतो आणि फक्त पोळ्या बनवून चालत नाही, तर भाजी सुद्धा बनवायची. पुन्हा मला 10:30च्या आरतीला जायचं होतं आणि आज महादेव मंदिरात सुद्धा जायचं होतं. जसा वेळ मिळाला तसा आता सध्या महादेव मंदिरात मी जात आहे. आणि प्रदोष आहे म्हटल्यावर दुपारच्याच वेळेस मी जाते, जेणेकरून गर्दी सुद्धा नसते. छान आता इथे टेस्टी पोहे बनवून आऊंसाठी तयार केलेले होते. लगेच त्याच्यावर बारीक शेव टाकून दिली, कारण आऊंना बारीक शेव आवडते, आणि लगेचच स्वयंपाकाला लागली. जोपर्यंत आऊ म्हटलं ब्रेकफास्ट करताय तोपर्यंत भाजी आणि पोळ्या बनवून घेऊया. पुन्हा मला 10:30च्या आरतीची तयारी करायची असते. मी कोणताही म्हणजेच मधले जे काही उपवास असतात, एकादशी असते, सोमवार असते, मंगळवार असतो, गुरुवार असतात, शुक्रवार सुद्धा बऱ्याच महिला करतात, पण मी असा कोणताही व्रत किंवा कोणतीही पूजा करत नाही, पण फक्त आणि फक्त प्रदोष व्रत करत असते. प्रदोष व्रत केल्याने आपल्यावर भगवान शंकराची साक्षात कृपादृष्टी प्राप्त होते. आपल्यावर येणाऱ्या संकटांना सामोरं जाण्याचं बळ स्वतः भगवान शंकर देतात. तुम्हाला सुद्धा माहिती आहे का, मृत्यूला नाकारणं किंवा मृत्यूला तोंड जाणं हे फक्त भगवान शंकरांचं काम आहे आणि मृत्यू हे अंतिम सत्य आहे.
आणि त्यासाठीच ते व्रत केलं जातं. बघा इथे सुद्धा आता राहूंसाठी काय बनवायचं म्हटल्यावर माझ्याकडे 2 ते 3 छोटे-छोटे वांगे शिल्लक होते. म्हटलं राहूंसाठी इथे झटपट पटापट अशी मी भरलेली वांग्याची भाजी बनवते. थोडासा कांदा होता. कांदा, टोमॅटो छान असं भाजून घेतलं. लसूण, अद्रकची पेस्ट करून घेतली. थोडंसं तेल घेतलं. सगळं काही मिक्स केलं. नंतर वरतून पावडर मसाले टाकले. तिखट, लाल मिरची पावडर, थोडासा हिंग, किचन किंग गरम मसाला, हळद सगळं काही टाकून झालं. त्याच्यामध्ये थोडंसं वाटेलदाण्यांचं कूट केलेलं होतं, बारीक शेंगदाण्याचं ते सुद्धा टाकून घेतलं. ते सुद्धा मिक्स केलं आणि जे मी सकाळपासून वांगे काटून ठेवलेले होते ना, ते बराच वेळ पाण्यात भिजत टाकायचे, जेणेकरून त्यातला कडवट वास किंवा काळपट पाणी असतं ना, ते सगळं काही निघून येतं. ते सुद्धा निघून आलं. त्याच्यानंतर लगेचच वांगी टाकली, थोडंसं हवं तेवढं पाणी टाकलं, मीठ टाकलं आणि थोडासा हिरवागार कोथिंबीर गार्निश केला. एकाच जणाची भाजी होती, तरी एका जणाची बनवा किंवा 2 जणांची बनवा, प्रत्येक स्वयंपाकाला कष्ट तेवढेच लागतात. आणि म्हटलं चला शिल्लक राहिली तर संध्याकाळी खाता येईल, ह्या हिशोबाने मी 2-3 वांग्यांचीच भाजी इथे बनवली होती. आणि छान अगदी टेस्टी लागते अशी भाजी सुद्धा भरलेल्या वांग्यांची. झटपट होते, जास्त वेळ लागत नाही आणि घाईच्या कामात तर अतिउत्तम म्हणजे कुकरमध्ये होते. म्हटल्यावर मी सुद्धा आता कुकरमध्येच बनवली होती, जेणेकरून लवकर आणि टाइम सुद्धा वाचतो. नंतर झाकण लावलं आणि छान अशा 2 शिट्या काढून घेतल्या आणि अगदी टेस्टी अशी वांग्याची भाजी तयार झाली. नंतर वांग्यांची भाजी झाली. आऊंना सुद्धा टिफिन दिला. आऊ सुद्धा जॉबला गेले. माझे कामं आवरून झाले आणि ते 3 ते 4च्या दरम्यान मी आता महादेव मंदिरामध्ये आलेली होती. छान अशी पूजा झाली, कारण 4 ते 4-4:30 नंतर प्रदोषव्रतचा जो काही काळ आहे तो सुरू होत असतो. म्हटलं चला आता 4-5च्या दरम्यान जाऊन येते, जेणेकरून छान असं शांततेत पूजन सुद्धा होईल. आणि एक मावशी सुद्धा होत्या, तर माझं पूजन झाल्यानंतर त्या सुद्धा करत होत्या. लगेच इथे संध्याकाळी आली. नंतर स्वामीचरित्राचं पठण केलं. नंतर देवपूजेची तयारी केली आणि देवपूजा सुद्धा सागर संगीत अशी देवपूजा मी दररोज करत असते, कारण संध्याकाळी दिवे लावल्याच्या नंतर अगदी छान आणि प्रसन्न घरामध्ये वाटतं. बघा प्रत्येक पक्षातील त्रयोदशीला प्रदोष व्रत येते. सूर्यास्त अगोदरचे जे 45 मिनिटं असतात आणि नंतरचे 45 मिनिटं म्हणजे प्रदोष काळ. म्हणून याच वेळी भगवान शंकराची आपण उपासना करत असतो. या व्रतात भगवान श्री शंकराची पूजा केली जाते. या व्रतात व्रतस्थ व्यक्तीने निर्जला राहून उपवास करावा. व्रत करावायचे असल्यास उपवास दुसऱ्या दिवशी सुद्धा तुम्ही सोडू शकता किंवा त्याच दिवशी सुद्धा. सकाळी छान असं लवकर उठून स्नान करून भगवान श्री शंकराच्या पिंडीवर नित्यसेवेत जो काही आपला ग्रंथ आहे त्याच्यामध्ये रुद्र अभिषेक दिलेला आहे, शिवमहिमा स्तोत्र दिलेला आहे, ते वाचून अभिषेक करावा. महामृत्युंजय मंत्राचा जेवढा जास्त शक्य होईल तेवढा जप करावा. जे तीर्थ असतं ते प्राशन करावं. यथासांग छान अशी पूजा करावी. संध्याकाळी प्रदोष समयी नित्यसेवा ग्रंथातील शंकराची 108 नावे जी आहेत ते घ्यावी आणि त्याच नावं घेऊन छान अशा आपल्या घरातल्या पिंडीवरच 108 बेलपत्र अर्पण करावी. असे प्रदोष व्रत अशा पद्धतीने केले तर व्रतस्थ व्यक्तीला महान पुण्य प्राप्त होते, मनवांछित फल प्राप्त होते, पूर्वत्वास येते आणि प्रत्येक जण आपल्या मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी हे व्रत करत असतो. भगवान शंकर कधीही देण्यासाठी विचार करत नाही आणि तुम्ही मनापासून कोणत्याही देवाची सेवा करा नक्कीच. मी हे व्रत लग्न आधीपासूनच करते, पण आता प्रॉब्लेम असा आहे का इकडे मला 108 बेलपत्र मिळणे शक्य नव्हते, म्हणून मी तुमच्यासोबत सुद्धा शेअर केलेलं आहे. आणि जे काही साधीसुधी पूजा होती ती मी घरी ऑलरेडी सकाळीच रुद्राभिषेक करून घेतलेला होता देवपूजेमध्ये. संध्याकाळी प्रदोष काळामध्ये जवळच मंदिर होतं म्हणून मंदिरात जाऊन छान अशी पूजा केली. पण 108 बेलपत्र अजिबात मिळाले नव्हते म्हटल्यावर जे काही आपली नॉर्मल पूजा होती तीच अर्पण केली. संध्याकाळी छान अशी दिवाबत्ती झाली, देवपूजा झाली, धूपदीप ओवाळून झाला आणि घराचं वातावरण प्रसन्न व्हावं, नकारात्मकता जावी म्हणून थोडंसं गोमूत्र शिंपडून घेतलं. प्रदोष होता म्हटल्यावर दिवसभराचा उपवास होता. पुन्हा संध्याकाळी सेवा झाल्याच्या नंतर स्वयंपाकाला लागायचं होतं, कारण स्वयंपाक सुद्धा तितकाच महत्वाचा आहे, कारण लवकरच उपवास सोडायचा सुद्धा होता. म्हटल्यावर इथे आता कालभैरवाष्टकचं पठण करून घेत होती. त्याच्यानंतर श्री सुक्तम आणि नंतर व्यंकटेश स्तोत्रम. छान असा तुपाचा दिवा लावते आणि मग व्यंकटेश स्तोत्रम आणि श्री सुक्तांचं पठण करत असते. 11 माळी जप होतो आणि एवढी सारी सेवा आहे ना ती सुद्धा अगदी आपल्या मनाला प्रसन्न करून जाते आणि छान वाटतं. स्वामीचरित्र सारामृताचं पठण होतं. माऊलीने सुद्धा बऱ्याच वेळा माऊली सुद्धा आता कडकडून सांगत आहे का जास्तीत जास्त सेवा करा, जेणेकरून आपलं शरीर आणि आपलं मन, आपलं घर अगदी छान, स्वच्छ आणि सुंदर होईल. आपले प्रारब्धाचे भोग लवकरच भोगले जातील. शनी प्रदोषचं महात्मा तुम्ही जर करत नसाल तर व्रत नक्की करा. आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. पुन्हा भेटेल अशाच एका छानशा